खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एक्स पोस्ट विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी कूच करत आंदोलन केले। यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली। आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या फोटोला काळे फासण्याचाही प्रयत्न केला। राज सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। तसेच कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनही केले। परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। त्यानंतर परिसरातील तणाव निवळला। राऊत साहेबांनी काल रात्री जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण भारतातील युवा वर्गाला घेऊन केलेलं आहे आणि एका प्रकारे त्यांनी युवकांचा अपमान केलेला आहे। संपूर्ण भारत देशातील युवकांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि त्याच्याच समानार्थ आज या ठिकाणी आम्ही हे युवा सेनेचा हे आंदोलन घेतलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र आणि देश या गोष्टीची नक्कीच निश्चितपणे नोंद घेणार आहे की ज्या पद्धतीने युवा आज जर मुंबईमध्ये बघितलात किंवा बाहेरगाव देशामध्ये आपल्या संपूर्ण बघितलात तर युवकांची जी फळी आहे ती अर्थव्यवस्था असेल कुठचेही क्षेत्र असेल त्यामध्ये ती उल्लेखनीय कामगिरी करत आहेत। आज आपण बघितलं असाल तर UPSC आणि MPSC मध्ये सुद्धा युवा वर्ग हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर चमकत आहे आणि देशाला सांभाळत आहे, स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करत आहे। तर अशा काही वक्तव्यांना या ठिकाणी मला असं वाटतं युवा सेनेकडून तीव्र निषेध। पूर्वेश सरनाईक भरकटलेले मंद नाही तर अत्यंत हुशार आणि कर्तृत्वान नेतृत्व आहे। ग्राउंड लेवलला काम करणारं युवकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारं नेतृत्व आहे आणि मला असं वाटतं संजय राऊत हे फक्त घरामध्ये बसून किंवा एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसून वक्तव्य करतात। ग्राउंड लेवलला त्यांना तरुणांची काय परिस्थिती आहे ही त्यांना कदाचित कल्पना नसावी। त्यांना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किती तरुण आहेत ते सुद्धा त्यांना कदाचित त्याची सुद्धा कल्पना नसते। वाचाळवीर आहेत, त्यांचं काम आहे बोलबच्चन देणं आणि ते आज संपूर्ण महाराष्ट्र ऐकत आहे। मला असं वाटतं पूर्ण पक्ष संपवण्याचं काम ते त्यांच्या बोलबच्चननी त्यांनी केलेलं आहे आणि इकडची जी गर्दी आहे ही सर्व युवकांची गर्दी आहे, विक्रोळी विधानसभेतील सर्व तरुण मुलांची गर्दी। बघा या गोष्टी हे जे काही विधान त्यांनी केलेलं आहे त्याचं संपूर्ण देशातील युवक हे नोंद घेणार आहेत। जसं लोकसभेला, विधानसभेला, महानगरपालिकेला या लोकांना घरी बसवलंय तसंच पुढच्या भविष्यात मध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2029 ला सुद्धा हा संपूर्ण युवा वर्ग यांच्या विरोधात उतरून यांना घरी बसवल्याशिवाय राहणार। आम्ही आता त्यांच्या बंगल्याकडेच जातोय मोर्चा घेऊन। त्यांना माफी मागायला सांगा। येस येस नक्की बरोबर आहे नाही माफी मागायला सांगा। त्यांना बोलला तो बाहेर आहेत नाही असं कसं साहेब आम्ही निरोप देतो। युवक आहे ना, हे युवक आहे। येस येस तुम्हाला सुद्धा शिवी देता येतो। येस येस युवक तरुण पिढी आज कष्ट करून ज्या पदावर आले की कळवतो खच्चीकरण करताय पण तरुणच आहात एका प्रकारे 100% तरुण विषयच नाही। तरुणाविरोधात बोलत आहे। तरुणाच्या विरोधामध्ये आज 2014 पासून त्यांच्या चुदांचा बंधू आमदार आहे। ड्रग्स बद्दल काय विषय काढला? ड्रग्सचा पूर्ण बर्बादी केली या व्यक्तीने। लोकप्रतिनिधी कशाला असते? संजय राऊत यांचा निषेध निषेध असो